Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळ आणि बीएमसीच्या समोरच्या फुटपाथवर आणि इथे आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक आहेत आणि ते आता त्यांच्या जेवणाची तयारी सुरू करत आहेत। मनोज जरांगे पाटील म्हटले होते की तुम्ही आता तयारीनिशी या, 10-15 दिवस जरी आपल्याला राहायची गरज पडली तरी इथे तुम्ही या आणि त्या पद्धतीने आता सगळी जेवायची तयारी सुरू झालेली आहे। इथे जर बघितलं तर गॅस घेऊन आलेले आहेत, त्यांच्या टेम्पोमध्ये शेगडी सुद्धा आहे, पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आता भाजी इथे या सगळ्या गॅसवर तयार होती आहे। संभाजीनगरमधनं, छत्रपती संभाजीनगरमधनं हे सगळे मराठा आंदोलक इथे आलेले आहेत आणि पाऊस जरी भुरभुर असला तरी सुद्धा त्यांचा उत्साह कुठेही कमी नाही आहे। ज्या परिस्थितीमध्ये पडेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेवण तयार करायचं आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीनं तितक्या दिवस आपल्याला इथे राहायचं आणि त्यामुळे सगळी तयारी त्यांची आलेली आहे। काही कुठली परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा आपण मागे हटायचं नाही हा त्यांनी निर्धार केलेला आहे। काय म्हणता दादा, मोठा बेत दिसतोय तुमचा? इकडे 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 थोडे आपले दादा येतात। काय कसला बेत दिसतोय आज? आज आमचा जिरा राईस पुरी भाजी बनवतोय आम्ही आता। हो हो, आम्ही मोठी शेगडी आणली, तुम्ही गॅस बीस आणलाय? हो हो, सर्व साहित्य आणलेलं आहे आम्ही। किती दिवसाचा प्लॅन आहे आता? आता दादांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, 8 दिवस लागू 15 दिवस लागू, तोपर्यंत सर्व राशन वगैरे आणलेलं आहे आम्ही। पण मुंबईत पाऊस पडतोय, तर पावसात सगळं कसं करायचं? आम्ही शेतकऱ्यांचीच लेकरं असल्यामुळे पावसात पण करण्याची काही हे नाही आम्हाला आणि आम्ही पाल पण आणलेला आहे, ताडपत्री वगैरे सर्व घेऊन आलेलो आहे। उजेड, आता उजेडाचं काय करायचं? अंधार पडायला लागलाय, झोपणार कुठे आता? आता शासनाच्या वतीने आम्हाला त्रास देण्याचे काम चालू झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता लाईट पण नाही आहे। दुसरी गोष्ट, आज दिवसभरात कुठेही हॉटेल उघडं नव्हतं, त्यामुळे पाणी पण मिळालं नाही, चहा पण मिळालं नाही आहे। अशा प्रकारे शासनाकडून मराठा समाजाची अडवणूक होतीये। पण मग आता एवढी लोक राहणार कुठं, झोपणार कुठं? आता झोपण्याची व्यवस्था आमच्या गाडीमध्ये आम्ही सर्व झोपण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही शासनाने किती त्रास दिला तरी शासनाला पुरून उरणार आहे। दादांना सांगितल्याप्रमाणे आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत थांबणार आहे। आता ही आमची शेवटची लढाई असणार आहे। एक दिवसाची परवानगी मिळाली अजून आंदोलनाची, अजून पूर्ण मिळाली नाहीये। आंदोलनाची परवानगी मिळेलच, कारण शासनाला माहिती आहे आता हा समुदाय जो मराठा समुदाय आलेला आहे, हा मराठा समुदाय कुठलीही गोष्ट तडीला लावल्याशिवाय पूर्ण केल्याशिवाय माघारी हटत नसतो। हे काय काय कुठली भाजी ही? मिक्स भाजी, मिक्स हो। काय काय गावाकडनं आणले सगळं? हो, पूर्ण गावाकडून आणलेलं आहे, शेतातले। हो, पुरेल का 8 दिवस? आता महिनाभर आमचं ही जी भाजीपाला आहे ना, हे आम्ही मार्केटमधून आणलेलं आहे आता 4 दिवसाचं, आणि आम्ही महिनाभर पूर्ण असं तांदूळ पूर्ण राशन आणलेलं आहे। आमचे बांधव येत आहे ते आम्हाला परत आणखी जे लागणारे वस्तू ते आम्हाला पाठवणार आहे आणि तसं आम्ही 1 महिन्याचा सगळा निर्धार करून आलेलो आहे, सर्व कामाची प्लॅनिंग वगैरे करून आलेलो आहे। सरकार जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्हाला वापसी जायचं नाही आहे आम्ही, कारण की शिक्षणात नोकरीत खूप म्हणजे नोकऱ्याच राहिल्या नाही आता। आता दादा म्हणाले की सरकारने काही सोय केली नाही, इथं पाणी नाही, टॉयलेट नाही। नाही, स्वच्छतागृहाची इतकी अत्यंत गरज आहे, त्याचे लक्षण तुम्हाला उद्याच दिसणार आहे। कारण की जर आम्हाला स्वच्छतागृह नसले तर आम्ही कुठंतरी खाली होणार आहे, कारण की मग ते रोड मिळो कुठं जिथं जागा भेटेल तिथं आम्ही त्या गोष्टी करणार आहोत मग असं। कारण की स्वच्छतागृह आणि मेन पाणी, आम्हाला राशन नको आहे, कुठली गोष्ट नको आहे, आम्ही लाईट नाही तरी आमचे सर्व कामे आमची चालू आहे, पण आम्हाला ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी आहे त्या तरी गव्हर्नमेंटने माणूस म्हणून तर द्यायला पाहिजे ना। कारण आम्ही कुठून का आतंकवादी तर नाही आहे, कारण आम्ही मागतोय ती रास्त मागणी मागतोय, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आम्हाला शिक्षणात जास्त पैसा चाललो आहे, एक तर आम्ही मराठवाड्यातून आलेलो आहे, तिकडं पाण्याची स्रोत नाही, काही नाही, शाश्वत गोष्टी नाही, आणि शिवाय त्याच्या शिक्षण इतकं महाग झालं, के जी पासून तर IAS पर्यंत जेवढं कमावणार आहे तेवढे शिक्षणातच पैसे जात आहे, मग मोबदला कधी घेणार आम्ही? पण आता पाणी पिण्याची सोय केली की नाही इथं सरकारने? नाही, पाणी पिण्याची सोय नाही केलेली। पाणी पिण्याची नका करू, इव्हन तुम्ही दुकान चालू करा, आम्ही दुकानातून पाणी बॉटल घेऊन आम्ही आमचं काम बघू, पण दुकानं बी सर्व मार्केट बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचण येते। पण मग ठीक आहे, आम्ही अडचणीला फेस करण्यासाठीच आलेलो आहे आणि पावसाची आम्हाला काही अडचण नाही। आम्ही ऑलरेडी शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे आम्हाला या गोष्टी दररोजचेच झालेल्या आहे,
त्याच्यामुळं आम्ही अडचण म्हणून आलेलो नाही, आम्ही आमची लढाई करतोय, शासनाने शासनाचं काम करावे. निश्चित आम्ही आमची लढाई करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी पुन्हा एकदा आशिषला विनंती करतो की हा सगळा त्यांचा जो आजचा खरं तर जेवणाचा बेत आहे तो दाखवतोय. मिक्स व्हेजची भाजी ते करणार आहेत, पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये आता हे मिक्स व्हेजसुद्धा तयार होईल. जसं ते म्हणाले गावाकडनंच त्यांनी सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत आणि किती दिवस लागले, 8 दिवस लागो 10 दिवस लागो, आम्ही इथे थांबणार आहोत, निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथं अटायचं नाही. अर्थात पाण्याची सोय नाही आहे, इथे वॉशरूम्स नाही आहेत, कुठलीच सोय नाही आहे, पण उत्साह काही कमी नाही, निर्धार काही कमी नाही आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय कुठलीही परिस्थिती येऊ, पाऊस पडू नाहीतर काही होऊ, पण इथे आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार मात्र या सगळ्या आंदोलकांनी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन आशिषसह मी राहुल, मुंबई.